यावेळेस पहा बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका हा देखील फसलाय. सुजित शेवाळे पुन्हा एकदा बॉलच्या खाली जातील. कॅच पकडण्याचा प्रयत्न, कॅच होतोय ड्रॉप. 2 धावा तोपर्यंत कंप्लीट केल्या गेल्या. बॉलिंग फिल्डिंग मध्ये 100% योगदान देण्याचं काम सज्जाद सुजित शेवाळे यांच्या माध्यमातून केलं जात आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. टीम मैत्री ग्रुप जावे आणि 32 शिराळा 11 या 2 संघामध्ये टॉस केला जाईल. चला मैत्री ग्रुप जावे आणि 32 शिराळा 11 या 2 संघामध्ये इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. ऑन साइडला चांगला स्ट्रोक लगावलाय. बॉल जाईल सीमारेषे पार. गणेशच्या बॅट मधून येतोय चौकार. चौकार आलाय. संघाची धावसंख्या आता 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 6 रन धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सहा धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. दिनांक 1 ऑगस्ट आणि 2 ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण घनसोली घरोंदा इथे आपल्याला पाहायला मिळेल मान्सून ब्लास्ट 2026 पर्व क्रमांक 3 पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा खेळली जाणार आहे, ज्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामधील नामांकित संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस पा खोलात टाकलाय बॉल समोरच्या दिशेत. सुजित शेवाळेवरती आक्रमण चढवलंय. बॉल जाईल सीमारेषे पलीकडे. गणेश ऑन फायर. गणेश यांच्या बॅट मधून दमदार षटकार येतोय. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. सुजित शेवाळेच्या गोलंदाजीवरती एक चौकार आला, तदनंतर व्हाईट बॉल आणि तदनंतर हा षटकार आलाय. संघाची धावसंख्या 13 या आकड्यावरती. पहिल्या बॉलवरती विकेट आली, तदनंतर जर पाहिलं तर कुठेतरी दबाव होता, परंतु हा दबाव जुगारून लावणारी बॅटिंग सध्याच्या घडीला. आणखीन एक आडव्या बॅटने फटका केलाय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. डीप मध्ये एक धाव तर घेतले. दुसरीचा वेगाने प्रयत्न केला जातो की काय, परंतु प्रयत्न थांबवलाय. पैकी खराब आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. संघाची धावसंख्या 15 या आकड्यावरती. पश्चिम महाराष्ट्र मान्सून ब्लास्ट 2026 प्रथम पारितोषिक ज्या स्पर्धेचं रोख रक्कम 50,000 रुपये व आकर्षक चषक. द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 25,000 व आकर्षक चषक. मालिकावीर 3,001 रुपये रोख रक्कम व आकर्षक चषक. उत्कृष्ट फलंदाज 1,500 रोख रक्कम. 15 धावा धावफलकावरती. उत्कृष्ट गोलंदाज 1,500 रुपये कॅश प्राइस व आकर्षक ट्रॉफी. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक 1,000 रुपये रोख रक्कम व आकर्षक चषक. सामनावीर रोख रक्कम इत्यादी पारितोषिक असणारी पश्चिम महाराष्ट्र मान्सून ब्लास्ट 2026 ही स्पर्धा येत्या 1 आणि 2 ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण घनसोली घरोंदा सेक्टर 9 या ठिकाणी संपन्न होणार आहे. आणि याच स्पर्धेचे लॉट्स थोड्याच वेळात आपण मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. षटक क्रमांक 1 चे होते सांगता. पहिले षटक सुजित शेवाळेने धावा खर्च केल्या 15. ओव्हर नंबर 2 मध्ये तुलसन गाबाचा पर्याय निवडलाय. पोलीस खात्यामध्ये कार्यरत असणारे निलेश वीर गोलंदाजीसाठी दाखल झालेत. एक मातबर अष्टपैलू खेळाडूच्या यादीमध्ये कराड तालुक्यातील अग्रगण्य असणारं नाव अर्थातच निलेश वीर गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकर एंडला विनीत डावकुरी हाताचा फलंदाज. पहिलाच बॉल पहिल्या बॉलवरती उडवलाय. शुभम बॉलच्या खाली कॅच पकडण्याचा प्रयत्न. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. चौकार आलाय. क्षेत्ररक्षणामध्ये चुकी करताना शुभम आपल्याला पाहायला मिळते. शुभम पाटील
आणि तदनंतर जर पाहिलं तर हा चौकार आलाय. पहिल्याच बॉलवरती विनीतला बीट करण्याचा प्रयत्न होता गोलंदाज निलेश वीर यांचा, परंतु शेवटच्या क्षणाला बॉल हातामधून निसटला. खोलात टाकलाय. चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते निलेश वीर यांची. एक धाव तर घेतली, दुसरीचा वेगाने प्रयत्न केलाय. 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. टीमची धावसंख्या आता 21 या आकड्यावरती. एकवीस धावा धावफलकावरती. यावेळेस लेग स्टिकच्या बाराचा बाहेर बॉल इथे वजन घेतोय. पंचांचा इशारा, व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन. संघाची धावसंख्या आता 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. के स्पोर्ट्स लाईव्ह या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण सकाळपासून आपण पाहतोय. क्वालिटी क्लिअरिटीसाठी सध्याच्या घडीला जर पाहिलं तर एक आपली छाप सोडताना के स्पोर्ट्स लाईव्ह ही यूट्यूब वाहिनी आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी, परंतु लेझी क्रिकेट कुठेतरी फिल्डिंग करणाऱ्या संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. तोपर्यंत 2 धावा धावफलकावरती अंकित केल्या गेल्या. संघाची धावसंख्या आता 24 या आकड्यावरती. 24 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. यावेळेस पहा अकूट टप्प्याचा बॉल, त्याच्यावरती केलाय प्रहार. विनीत यांच्या बॅटमधून हा येतोय क्रॅकिंग षटकार. कॅच ड्रॉप झाल्यानंतर जर पाहिलं तर एखादा खेळाडू काय करू शकतो हे मात्र दाखवत असताना विनीत एक चौकार एक षटकार आता विनीत यांच्या बॅटमधून आलाय. संघाची धावसंख्या 30 या आकड्यावरती. कराड फायटर्स स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप साठी जाणला जातो आणि या संघाला एक मोठं टार्गेट सेट करावं लागेल. चांगला बॉल, चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. शेवटचा बॉल. पहिल्या षटकामध्ये 15 धावा. या षटकामध्ये आतापर्यंत 5 मध्ये 15 होत्या. आता शेवटच्या बॉलवरती धमाका, दमदार प्रहार, बॉल सीमा पार, षटकार. अप्रतिम बॅटिंग ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर या टीमच्या माध्यमातून सध्याच्या घडीला सुरू आहे. आघाडीला आलेला सलामीवीर विनीत सध्या दहाडतोय, चांगली बॅटिंग करतोय. 2 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. 2 षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आता जाऊन पोहोचते ती तब्बल 36 या आकड्यावरती. 36 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. ओव्हर नंबर 3 मध्ये सौरभ सोरटे, कराड तालुक्यातील एक नामवंत गोलंदाज सौरभ सोरटे आलेत गोलंदाजीसाठी. 3रं षटक कराड फायटर्स या टीमच्या माध्यमातून घेऊन येत आहेत. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 36 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. पहिल्या षटकामध्ये 15 धावा होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 21 धावा कुठल्या गेल्या. सौरभ सोरटे गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 3 मध्ये ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर हा संघ चांगला बॉल, चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. अगदी बॅट वरती येण्या अगोदर बॉल मात्र विकेट किपरचा वेध घेतोय. डॉट बॉल आलाय कराडसाठी. आता सध्या जर काय पाहिजे तर जास्तीत जास्त डॉट बॉल, कारण की 2 षटकामध्ये धावा आल्यात. यावेळेस बॅटची लिडिंग एज बॉल चालय पाठीमागच्या क्षेत्रामध्ये. 1 धाव आले. संघाची धावसंख्या आता 1 ने वाढली जाते. संघाची धावसंख्या 37 या आकड्यावरती. स्ट्रायकर येईल आता विनीत, ज्या खेळाडूंना आतापर्यंत षटकार चौकार आपल्या बॅट मधून खेचलेत. स्ट्रायकर येईल विनीत. यावेळेस बॉल थोडासा बाहेर होता, ऑफ साइडला पुढे आले आणि त्यानंतर चांगला स्ट्रोक केला. बॅकअप त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 2 धावा घेतल्या. 3रीचा प्रयत्न थांबवलाय. चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते सौरभ सोरटेची.
फलंदाजाला प्रॉपर रीड केले जाते आणि तदनंतर जर पाहिलं तर त्याच टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. 39 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. एक धावाले दुसरीचा वेगाने प्रयत्न केला जाईल का, परंतु थांबवलंय सुजित शेवाळेचं चांगलं क्षेत्ररक्षण. 40 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना आतापर्यंत 4 बॉलच्या पाठीमागे सौरभ सोरटे यांनी धावा खर्च केल्या 4. चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. कमीत कमी धावा देण्यासाठी जाणले जातात हे खेळाडू आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. कमी गतीचा बॉल, प्रॉपर टायमिंग होऊ शकलं नाहीये. त्याचबरोबर आदरणीय सत्यजी पाटील यांचं देखील शुभागमन या ठिकाणी होत आहे. महाडिक युवा शक्ती मंदूर सन्माननीय सत्यजी पाटील साहेबांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे. त्यांचा पण मानाचा अध्यक्ष चषक या स्पर्धेच्या माध्यमातून करूया. शब्द सुमनानी सहर्षाचं स्वागत. दोस्तीच्या दुनियेतील एक राजा माणूस सत्यजी पाटील साहेबांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे. शेवटचा बॉल, या बॉलला सोडून दिले. ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर बॉल. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन आले. संघाची धावसंख्या आता 42 या आकड्यावरती. 42 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. षटक क्रमांक 3. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 6 रन खर्च केल्यात. शेवटच्या बॉलवरती टप्पा चुकला की कार्यक्रम होतो आणि तो कार्यक्रम केलाय फलंदाज विनीतने. अप्रतिम स्ट्रोक केलाय. शेवटच्या बॉलवरती षटकार. 48 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. सौरभ सोरटे यांनी 5 बॉलच्या पाठीमागे 6 रन खर्च केल्या होत्या. शेवटच्या बॉलवरती टप्पा चुकला आणि बरोबर मिडल ऑफ द बॅट करत असताना विनीतने ठोकलाय षटकार. विनीत चांगली बॅटिंग करतोय आपल्या संघासाठी. ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर निलेशदादा कोळसकर यांनी दाखवलेला जो विश्वास या खेळाडूंच्या वरती आहे तो मात्र सार्थ करण्यासाठी प्रत्येक खेळाडू आपल्या संघाच्या नावासाठी चांगले प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत. चौथं षटक, षटक क्रमांक 4. गोलंदाजीसाठी भुरभुशी गावाचा पर्याय निवडलाय. स्वप्नील देऊंगळे गोलंदाजीसाठी दाखल झालेत. कराड फायटर या संघामध्ये जर पाहिलं तर तुम्हाला बॅटिंग मध्ये राजू कंक, बाकासूर नावाची उपाधी, त्यानंतर डॉन, सुजित शेवाळे, स्वप्नील देऊंगळे, निलेश वीर यासारखे अनेक मातबर खेळाडू कराड फायटर्स या टीम मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. चौथं षटक, 48 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. गणेश स्ट्रायकर इंड आपल्याला पाहायला मिळतोय. हा बॉल थोडासा खाली राहिला. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे 5 बॉल शिल्लक. टार्गेट सेट करण्यासाठी बॅटिंग करणाऱ्या टीमला या षटकामध्ये ही शेवटची संधी. यावेळेस 5 जोर कस मारलाय. ऑन साइडला बॉल जाईल. हवाई सफर. षटकार. स्वप्नील देऊंगेच्या गोलंदाजीवरती हल्लाबोल चढवलाय. पहिला बॉल थोडासा खाली राहिला. त्यानंतर या बॉलवरती मात्र मोठा स्ट्रोक केलाय. 6 धावा षटकार. चला इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. मैत्री ग्रुप जाऊया आणि 32 शिराळा 11 या दोन संघामध्ये आपण करणार आहोत टॉस. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या. मैत्री ग्रुप जाऊया आणि 32 शिराळा 11 या दोन संघामध्ये टॉस केला जाईल. जास्तीचा वेळ तुम्ही घेऊ नका. दोन्ही टीमला आमची कळकळीची विनंती आहे, कारण की अजून देखील 3 सामने या स्पर्धेमधील शिल्लक आहेत. बॉलला थोडंसं पाठीमागे ठेवलं. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. कोणती धाव मात्र या बॉलवरती मिळताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये. डॉट बॉल आलाय. षटकारानंतर कमबॅक केलंय बॉलर स्वप्नीलने.
3 बॉलच्या पाठीमागे 6 रन खर्च केलात. हाही बॉल थोडासा बाहेर ठेवला होता. पंच आमच्यापर्यंत वळतायत, इशारा करतायत व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन आले. संघाची धावसंख्या आता 55 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 55 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. याच मैदानावरती या अगोदरच्या मॅच मध्ये पाटण वॉरियर्स या संघानं धावसंख्येचा उच्चांक गाठला होता. आता गणेशच्या बॅट मधून हा बॉल स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, षटकार. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या आता 61 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 61 धावा. चार बॉल आतापर्यंत खेळ समाप्त झाला. 61 धावा धावफलकावरती. आता शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. हाई बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु बॉल थोडासा खाली राहिला. 1 धाव तर आली. दुसरीचा प्रयत्न वेगाने केला जातोय. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज होतोय बाद. राजू कंक यांनी चालाकी दाखवली विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आणि फलंदाज इथे गणेशला परतावं लागेल. चांगली बॅटिंग राहिली होती गणेशाची. फलंदाज बाद होते गणेश. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते कराड फायटर या संघाच्या माध्यमातून. शेवटचा बॉल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आशिष दाखल झालाय. शेवटचा बॉल, गोल्डन बॉल. शेवटच्या बॉलवरती आशिषच्या बॅटमधून चांगला स्ट्रोक आलाय. 1 धाव तर वेगाने केली. दुसरीचा प्रयत्न झालाय. दुसरी देखील धाव. खेळाडू स्किट झालाय. 2 धावा तोपर्यंत कंप्लीट केल्या गेल्या. तिसरीचा प्रयत्न झालाय, परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये बॅटर आशिषला परतावं लागेल. संघाची धावसंख्या आता 64 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 65 धावांची गरज आता विजयासाठी कराड फायटर या संघाला. रनआउटच्या स्वरूपात आशिष बाद झाले. चला टॉस या ठिकाणी आपण करत आहोत. महाडिक युवा शक्ती मंदूरचे सन्माननीय सतीश पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करत आहोत.
चांगली बॅटिंग करत असताना राजू कंग यांच्या बॅटमधून एक चौकार, सुजित शेवाळे यांच्या बॅटमधून देखील एक चौकार आलाय. या बॉलवरती ऑन साइडला चांगला स्ट्रोक, गॅप मध्ये क्षेत्ररक्षक बनेल दर्शक. बॅक टू बॅक दुसरा चौकार सुजित शेवाळे डॉन यांच्या बॅटमधून. सोळा धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. गणेश यांच्यावरती आक्रमण केली जात आहेत. पहिल्या षटकामध्ये प्रेशर कमी करणारी बॅटिंग सध्या दोन्ही फलंदाज आपल्याला करताना पाहायला मिळत आहेत. 16 धावा 65चं टार्गेट. शेवटचा बॉल खोला टाकलाय, स्वतः विकेट कीपर बॉल पर्यंत पोहोचेल. एक धाव आले, एकच धाव घेतली. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकानंतर 17 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. पहिलं षटक संपलंय. 17 रन धावफलकावरती लागल्या गेल्या. चला मॅच थोडीशी स्पीडअप करा, कारण की अजून 3 मॅचेस या ठिकाणी आजच्या दिवसातील शिल्लक आहेत. यानंतर मैत्री ग्रुप जावळी आणि 32 शिराळा 11 अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर पाटण वॉरियर्स विरुद्ध या दोन संघामधील विनर टीम अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजीसाठी आशिष दाखल झालेत. गोलंदाजीसाठी आता आशिष दाखल झाले. षटक क्रमांक 2. पहिल्या षटकामध्ये गणेश यांनी खर्च केल्या 17 धावा. स्ट्रायकरला सुजित शेवाळे. फुल टॉस बॉल, त्याच्यावरती आक्रमण केलंय. सुजित शेवाळेला तुम्ही अशा प्रकारे गोलंदाजी करू शकत नाहीये. सुजित शेवाळे डॉन यांच्या बॅटमधून हा येतोय षटकार. अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळाला. अगदी मिडल ऑफ द बॅट फुल टॉस बॉल, त्याच्यावरती प्रहार केला सुजित शेवाळे यांनी. अशा प्रकारचे बॉल सहसा सोडत नाहीयेत आणि मिळालेली संधी फुल टॉस बॉलची, त्याच्यावरती संधीचं सोनं करत असताना षटकार आलाय. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. 23 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. अकुट टप्प्याचा बॉल ऑन साइडला ऑफ साइडला या ठिकाणी जर पाहिलं तर खेळून काढलाय. तिथे क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. 1 धाव आली, परंतु फेकी थोडीशी खराब. 2 धावा घेतल्या. तिसरीचा प्रयत्न. 3 धावा होत आहेत की काय, परंतु 2च धावा इथे थांबवलंय सुजित शेवाळेने. 25 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. अजून देखील 40 धावांची विजयासाठी गरज. 16 बॉल मध्ये 40 धावांची गरज विजयासाठी. यावेळेस ऑन साइडला हुक केलाय. चांगला स्ट्रोक लगावलाय. क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव घेतली. फिल्डिंग चांगली होताना पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. रनआउटची संधी. 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. संघाची धावसंख्या आता 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 27 धावा. 15 बॉल मध्ये आता 38 धावांची गरज. 15 बॉल आणि 38 धावांची गरज विजयासाठी. कराड फायटर्स एका बाजूला,
दुसरीकडे जर पाहिलं तर ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर हा संघ ऑन साइडला चांगला स्ट्रोक लगावला, एक धाव तर कंप्लीट केली जाते. हलक्या हाताने खेळून काढला, एक सिंगल प्राप्त केली जाते. संघाची धावसंख्या आता 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 28 धावा, 4 बॉलच्या पाठीमागे आतापर्यंत 11 धावा खर्च केल्या गोलंदाज आशिष याने. 2 बॉलचा अजून देखील खेळ शिल्लक आहे. पहिल्या बॉलवरती षटकार ठोकल्यानंतर चांगली गोलंदाजी, नियंत्रित टप्पा, परंतु इथे राजू कंक यांना देखील फुल टॉस बॉल ही चुकी केली सुजित शेवाळे फलंदाजीसाठी आल्यानंतर. आणि आता राजू कंक यांना त्याच पद्धतीचा चेंडू हाताळला, बॉल जाईल सीमारेषा पार, कडक बेधडक षटकार. रबर बॉल क्रिकेटचे बादशाह म्हणून ज्या खेळाडूंना ओळखलं जात आणि त्या खेळाडूंना जर तुम्ही अशा प्रकारचे चेंडू द्याल तर त्याच्यावरती तुम्हाला षटकार चौकारांचा भुर्दंड सहन करावा लागेल. आणखीन एक राजू कंक ऑन फायर, चुकी करताना क्षेत्ररक्षक कॅच होते ड्रॉप आणि बॉल. सीमारेषे पलीकडे चौकार, एक षटकार एक चौकार. शेवटच्या 2 बॉलवरती आल्या 10 रन. आता समीकरण जर पाहिलं तर संघाची धावसंख्या 38 या आकड्यावरती लाईन दिसत नाहीये. चला मॅच स्पीडअप करा. ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर संघ 12 बॉलचा अजून देखील खेळ शिल्लक आहे. 12 बॉल मध्ये आता 27 धावांची अजून देखील गरज आहे जिंकण्यासाठी. बारा बॉल मध्ये अजून देखील 27 धावांची गरज. एखादं षटक आता ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर या संघासाठी इम्पॉर्टंट असेल, कारण की हे षटक खूप इम्पॉर्टंट. या मॅचला कलाटणी देणारं षटक आता हाताळावं लागेल. ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर या संघाला कमीत कमी धावांचं षटक हाताळावं लागेल. गोलंदाजीसाठी ओव्हर नंबर 3 मध्ये प्रशांत दाखल झालेत. पहिल्या षटकामध्ये आल्या 17 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 21 धावा, तब्बल 38 धावा धावफलकावरती. अजून देखील 27 रनची आवश्यकता जिंकण्यासाठी. येणारे 12 बॉल 12 मध्ये करायचे आहेत 27. 12-27 हे समीकरण अजून देखील सामना दोलायमान अवस्थेमध्ये. दोन्ही संघांना जिंकण्याच्या समसमान संधी, परंतु जो जास्त घासेल तो इथे चमकेल. ज्यांना जिंकायचं असेल त्यांना मात्र शर्तीचे प्रयत्न इथे करावे लागतील ही मॅच जिंकण्यासाठी. मानाचा अध्यक्ष चषक 2026 शिराळा तालुक्यातील मानाची, अभिमानाची, सन्मानाची क्रीडा स्पर्धा. 12 बॉल मध्ये आता 27 धावांची गरज. प्रशांत गोलंदाजीसाठी पहिला बॉल अवांतर स्वरूपाचा. अशा धावा देणं सध्याच्या क्षणाला फिल्डिंग करणाऱ्या संघासाठी टेन्शन वाढवणारे आपल्याला पाहायला मिळेल, कारण की
यावेळेस पहा पाठीमागच्या क्षेत्रामध्ये फटका केलाय, क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतील तोपर्यंत बॉल निघून चाललाय सीमारेषे पलीकडे. सुजित शेवाळे डॉन यांच्या बॅट मधून येतोय हा चौकार आलाय. संघाची धावसंख्या आता 43 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 22 रनची अजून देखील गरज आहे. येणारे 11 बॉल आणि 22 धावांची गरज. मॅच आता कुठेतरी जवळ आली. एखादा मोठा स्ट्रोक ही मॅच जवळ आणून ठेवतोय तर एखादा डॉट बॉल पुन्हा एकदा फिल्डिंग करणाऱ्या संघासाठी आत्मविश्वास निर्माण करून देतोय. 11 बॉल 22 ची गरज. यावेळेस पहा बिगिट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत. स्वतः गोलंदाज बॉल पर्यंत पोहोचतील तोपर्यंत एक सिंगल आले. कॅच होणं अपेक्षित होतं. एखादा ब्रेक थ्रू जर आला तर दबाव थोडासा राहिला असता कराड फायटर या संघावरती. परंतु बॅटिंग लाईनअप जर पाहिला तर दांडगा बॅटिंग लाईनअप असणारा संघ कराड फायटर्स हा संघ मैदानाच्या आतमध्ये आज चांगल्या बॅटिंग लाईनअपसह उतरलेला आहे. संघाची धावसंख्या आता 44 या आकड्यावरती. 21 रनची अजून देखील गरज. येणारे बॉल 10 बॉल आणि 21 धावांची गरज. 10 चेंडू 21 धावा. राजू कंक स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. कराड तालुक्याची रन मशीन ज्याने अनेक स्पर्धेमध्ये जिल्हा आयकॉन, पश्चिम महाराष्ट्र आयकॉन खेळत असताना अनेक मालिकावीराचे किताब आपल्या नावे केले. कराड तालुक्याचा बायकर मॅन अर्थातच राजू कंक मैदानाच्या आतमध्ये चांगली पार्टनरशिप सुजित शेवाळे आणि राजू कंक यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. चांगली बॉलिंग, चांगला बॉल हाताळलाय. 4 बॉल आतापर्यंत खेळ संपला. आता 8 बॉल मध्ये 20 धावांची गरज आहे. 8 चेंडू 20 धावा. 2 बॉल या मॅच मध्ये जर पाहिलं तर चांगले हाताळावे लागतील. आता प्रशांतला फलंदाजी करणाऱ्या संघाला शांत ठेवावं लागेल. इथे 1 धाव तर आली. दुसरीचा प्रयत्न झालाय. 2 धावा इथे अंकित केल्या गेल्या. 7 मध्ये आता 18 धावांची गरज. 7 बॉल मध्ये 18 धावा. शेवटच्या षटकामध्ये या धावा राहणं शिल्लक गरजेचं आहे ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर या संघासाठी. तर या बॉलवरती एखादा मोठा फटका येणं कराड फायटर साठी गरजेचं आहे. 7 मध्ये आता करायचे आहेत 18. 7 बॉल 18 धावांची गरज. प्रशांत चांगली गोलंदाजी आतापर्यंत शांत ठेवलं या जोडीला. हो यावेळेस पहा बिगिट करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय परंतु कॅच नो मॅन्स लँड मध्ये. चुकी करताना या क्षणाला अशा धावा देणं. 2 धावा इथे आल्या. संघाची धावसंख्या 49 या आकड्यावरती. आता शेवटचे 6 बॉल. 6 मध्ये 16 धावांची गरज. 6 बॉल 16 धावा. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये राजू कंक, सुजित शेवाळे यांनी ज्या पद्धतीची बॅटिंग केली वाटलं होतं हा सामना 3ऱ्या षटकामध्ये संपेल. परंतु क्रिकेट शेवटच्या क्षणापर्यंत ज्याचा निकाल लागत नाहीये असा खेळ म्हणजे क्रिकेटचा खेळ. आणि तोच खेळ सध्या 2 तालुक्यामध्ये रंगला जातोय. एका बाजूला ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूरचे चाहते विचार करत असतील की 6 बॉल 16 डिपेंड व्हाव्या. तर दुसरीकडे कराडचे पाठीराखे बोलत असतील की या धावा 4 ते 5 बॉलच्या आतमध्ये कव्हर व्हाव्यात. 6 बॉल आणि 16 रनची आवश्यकता. सहा बॉल 16 ची आवश्यकता. शेवटचं षटक ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर या संघाकडून अभि आलाय. संघासाठी मच निडेड हे षटक हाताळावं लागेल. मागणी तसा पुरवठा तशा पद्धतीची गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. आणि त्याच पद्धतीची फलंदाजी राजू कंक आणि सुजित शेवाळे. तुम्ही आतापर्यंत मैदानामध्ये किती काय राहिलाय त्यापेक्षा रिझल्ट लावून मैदानाच्या बाहेर येणं हे कराड फायटरसाठी या दोन्ही खेळाडूंसाठी महत्वाचं आहे. 6 बॉल आणि 16 रनची आवश्यकता. चला यानंतर मैत्री ग्रुप जावे आणि 32 शिराळा 11 या 2 टीम मध्ये 3 षटकाची लढत होईल.
लगेचच क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघानं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं. ही मॅच संपल्याबरोबर आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. 6 बॉल 16 धावा. कराड की पोलादपूर, पोलादपूर की कराड. स्ट्रायकर एंडला राजू कंक. पहिलाच बॉल पाठीमागे केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक धाव आले, दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. व्यूहरचना चांगल्या पद्धतीची आता दोन्ही फलंदाजासाठी. 5 बॉल मध्ये आता 15 करायच्या आहेत. पोलादपूरचा अभि केसरकर पहिल्या बॉलवरती इम्प्रेस केलंय, परंतु अजून 5 बॉल. क्रिकेटच्या खेळामध्ये सुरुवात करून चालत नाही, तर तुम्हाला शेवट देखील करावा लागतो. आणि तो शेवट गोड होणार का? यावेळेस पहा अक्कूट टप्प्याचा बॉल चाबूक फटका इथे केलाय. पॉइंटच्या डोक्यावरून बॉलला पाठवलंय सीमारेषे पलीकडे. शेवाळेवाडीचा, येवती गावचा, कराड तालुक्याचा डॉन सुजित शेवाळे यांच्या बॅट मधून हा येतोय षटकार. सुजित शेवाळे याच फटक्यासाठी जाणले जातात. बॉल टप्पा पडून दिला, वाट पाहिली आणि नंतर वाट लावली. षटकार आलाय. आता समीकरण बदललंय. जिथे 5-15चं समीकरण होत, आता 4 बॉल मध्ये 9 धाबांची गरज. आता एखादा दुसरा बॉल चांगला हाताळणं गरजेचं आहे या मॅच मध्ये. आता अभि केसरकर साठी सुजित शेवाळे षटकार नंतर आत्मविश्वास वाढलाय. याच मैदानावरती अनेक रेकॉर्ड्स सुजित शेवाळेने रचले. धर्मवीर चषक जिथे 2 बॉल 12ची मॅच आणि सुजित शेवाळे मैदानामध्ये आले, त्यानंतर त्यांनी षटकार मारले, सामना जिंकला, प्रेक्षकांची मने जिंकले. असे काही इतिहास सुजित शेवाळे यांचे या मैदानावरती राहिलेत. एकच सिंगल आले. आता 3 बॉल मध्ये 8 धाबांची गरज. 3 बॉल मध्ये 8. सुरुवातीला कराडच्या टीम साठी हा सोपा सामना होता, परंतु आता अवघड क्षणाला येऊन पोहोचलाय. परंतु जोपर्यंत राजू कंक आणि सुजित शेवाळे ही जोडी मैदानामध्ये आहे, कारण की याच जोडीने कित्येक सामने कराड तालुक्याला जिंकून दिलेत, अनेक रेकॉर्ड्स या जोडीने बनवलेत. आणि ही जोडी आज देखील संघर्षाच्या काळामध्ये मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती उभी आहे. 3 बॉल मध्ये आता जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. हो, चांगला बॉल, चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. 2 बॉल मध्ये आता 8 धावांची गरज. 2 मध्ये 8. क्रिकेट सहज सोपा खेळ नाहीये अशी सांगून देणारी बॉलिंग आता सध्याच्या घडीला अभि केसरकर करतोय. 2 बॉल मध्ये 8 धावा. चांगली बॉलिंग. आतापर्यंत 6-16ची मॅच आता 2 बॉल मध्ये 8 वरती येऊन ठेपले. हा बॉल महत्वाचा. हा बॉल सोडून दिलाय. आता 2 मध्ये 7 धावांची गरज होती का अशा बॉलची? प्रतिस्पर्धी टीमला अशा प्रकारच्या धावा आत्मविश्वास निर्माण करून देतात, जिंकण्याची जिद्द वाढवणारी असे बॉल. आता 2 बॉल मध्ये 7 धावा. आता दोन्ही बॉल महत्वाचे. हा बॉल चांगला राहिलाय. 1 धाव तर आले. आता 1 बॉल मध्ये 6 रनची आवश्यकता. स्ट्रायकर एंडला शेवाळेवाडी, येवती कराड तालुक्याचा डॉन, ज्याने अशा प्रकारच्या अनेक संकटामधून कराड तालुक्याला बाहेर काढलंय असा फलंदाज एका बाजूला, तर दुसरीकडे जर पाहिलं तर पोलादपूर तालुक्यातील एक नामवंत खेळाडू अभि केसरकर. गोलंदाजीसाठी 1 बॉल 6 रनची आवश्यकता. मानाचा अध्यक्ष चषक 2026 पैसा वसूल मॅच. हा बॉल नाहीये, तर हा बॉल तुम्हाला पुढच्या फेरीत घेऊन जाणारी संधी आहे. हा बॉल नाहीये. शेवटच्या बॉलवरती कराडचा डॉन सुजित शेवाळेने गोल्डन षटकार ठोकत मैं खडा तो सबसे बडा असा सांगून देणारा षटकार ठोकलाय आणि संपूर्ण प्रेक्षकांच्या काळजाचा टोका चुकवणारी मॅच सुजित शेवाळेने जिंकून दिले. अभिनंदन. वेल प्लेड कराड फायटर संघ. चला
जावी 11 आणि 32 शिराळा 11 लगेचच